चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे, ज्यात विविध वनस्पती आणि प्राणी आढळतात. त्यातीलच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प विदर्भाच्या जंगलात स्थित आहे आणि या क्षेत्रातील वनस्पती प्राण्यांसाठी आदर्श पर्यावरण प्रदान करतो. घोडाझरी नागभीड तालुक्यातील एक सुंदर पर्यटन स्थळ आहे, जे चंद्रपूर जिल्ह्यात स्थित आहे. हे स्थळ नैसर्गिक सौंदर्य आणि वनस्पती विविधतेसाठी प्रसिद्ध आहे. येथे विविध प्रकारच्या वन्यजीवांचे घर आहे. येथे हरण, वाघ, बिबट आणि बारसिंगे यांचा समावेश आहे. तसेच विविध पक्षी आणि कीटक देखील इथे आढळतात. तर चला या आज पर्यटन स्थळाची आपण भेट घ्यायला जाऊया. चंद्रपूरवरून घोडाझरीचे अंतर 110 किलोमीटर आहे आणि नागपूरवरून अंतर 110 ते 115 किलोमीटर आहे. आजच्या प्रवासामध्ये माझ्यासोबत माझी पत्नी, आई, बहीण आम्ही सर्व परिवार घेऊन आज चाललेलो आहोत घोडाझरीला. आता आम्ही घोडाझरीच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलेलो आहोत आणि ते आता गाडीचे शुल्क, प्रवेश शुल्क आम्ही देऊन आता समोर निघायचं आहे. गेटमधून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आता आम्ही सरळ तलावाच्या दिशेने निघालेलो आहोत. तर या गेटपासून तलावाचे अंतर सर्वसाधारण 4 ते 5 किलोमीटर आहे. तर तुम्ही सभोवताल बघू शकता. सभोवताल हिरवे झाड आणि खूप सुंदर असं आहे वातावरण. आता आम्ही तलावाजवळ पोहोचलेलो आहोत. इथे तुम्हाला खाद्यपदार्थ मिळू शकते. इथे बरेचसे स्टॉल लावलेले आहेत, ज्यात तुम्हाला नाश्त्याचे साहित्य मिळेल. तर चला समोर निघूया. सर्व पर्यटक पावसाळ्यामध्ये ज्या उद्देशाने इथे फिरायला येतात, जे वॉटरफॉल बघू शकता की सुंदर असं पाणी इथनं वाहत आहे. मित्रांनो, घोडाझरी तलाव 40 हेक्टर क्षेत्रामध्ये आहे. घोडाझरी तलाव हे ताडोबा जंगलातील एक महत्त्वाचा स्रोत आहे. येथील जलाशय वन्यजीवांसाठी आणि स्थानिक वनस्पतीसाठी महत्त्वाचे आहे. अशा तलावाच्या ठिकाणी आल्यानंतर मका खाण्याची मजाच एक वेगळी असते. तर गरमागरम मका खाऊया. आणि समोर तुम्ही बघू शकता, इथनं आपल्याला तलावाचा नजारा पण दिसते.
मका खायला सुरुवात केली आहे माझ्या मुलीने आणि माझ्या भाषाने. इथे सभोवताल पाहिल्यानंतर पाणीच पाणी दिसेल आणि छोटी छोटी झरणे पण मुख्य झरणा तुम्हाला दाखवायचा राहिला आहे तो आपण नंतर बघूया. तर चला पाण्याचा आनंद घेऊया. हा संपूर्ण तलाव डोंगरांनी वेढलेला आहे. पावसाळा सुरू झाला की सर्व पर्यटक वाटच पाहत राहतात की केव्हा ओव्हरफ्लो सुरू होणार, कारण ओव्हरफ्लो सुरू झाल्यानंतर इथे येण्याची मजाच एक वेगळी असते आणि इथचा नजारा पण खूप सुंदर असतो. तर चला या पाण्याचा आपण आनंद घेऊया. Let's enjoy. पाऊस येतो मित्रांनो, पावसामध्ये मजा घ्या. तर चला मित्रांनो, तुम्हाला आता दाखवतो एक वॉटरफॉल जो दिसायला एवढा सुंदर आहे, खूपच थोडासा आतमध्ये आहे पण खूप छान आहे. चला निघूया. रस्ता थोडासा खराब आहे आणि सभोवताल झाडं आहे. इथे खास करून सागवान, टेक, बांबूड अशा वनस्पती इथे आढळतात. तर चला निघूया. मित्रांनो, हा आहे घोडाझरीचा सिक्रेट वॉटरफॉल. बघा किती सुंदर आहे. या नजाऱ्याचे तुम्ही आनंद घ्या. video.
अशा पद्धतीने आम्ही हा धबधबा बघून आता आमच्या वाटेला निघालो. तर जात असताना आम्हाला इथे एक वेगळं झाड मिळाला, या झाडाचा खोड खूप चमकदार होता आणि दिसायला पण खूप सुंदर होता. तर या झाडाबद्दल तुम्हाला नाव माहीत असेल तर नक्की कळवा. तर अशाप्रमाणे आजचा प्रवास संपलेला आहे. तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.